बनवली गेली त्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये जे काही कायदे बनवले होते त्याचा सगळा आलेख त्या राज्यघटनेमध्ये सुद्धा घेण्यात आलेला आहे. म्हणजे एक जाणता राजा फक्त लढाया लढला किंवा जिंकला हारला याबद्दल तेवढा मर्यादित नव्हता, तर माझी रयत कशी चांगली राहील किंवा कसं त्यांच्याकडून काम त्यांना कसं आपण काय देऊ शकतो ही भावना त्या काळामध्ये त्या राजांची होती. म्हणून आजही राज्यकर्ते जे कोणतेही असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शानुसार आम्ही आमचं राज्य चालवतो असं सर्वजण सांगायला विसरत नाही. कमी जास्त होत असेल परंतु त्या राजांनी जे काही दिशा आपल्याला दिलेली आहे त्या मार्गावर आपण सर्वजण जात आहोत. मला वाटतं महाराष्ट्र हा असं एक राज्य आहे जे प्रगतिशील आहे, पुरोगामी विचाराचं आहे आणि प्रत्येकाला माझं राज्य पुढं जावं ही मनोमन भावना असते. म्हणून तुमच्या या सर्व भावनेचा आदर सुद्धा मी करतो. आणि एक लक्षात ठेवा, आपल्या या महाराष्ट्रामध्ये अनेक संत झालेत, महात्मे झालेले आहेत, समाजसुधारक झालेले आहेत. प्रत्येकाचं एक वेगळं वैशिष्ट्य या महाराष्ट्रात त्यांचा ठसा उमटलेला आहे. म्हणून आपण सर्वजण सुद्धा त्यांना वंदन करताना त्यांचा नामस्मरण करताना एक शपथ आपण घेतली पाहिजे की मी माझ्या जीवनामध्ये जे मला काम दिलेलं आहे किंवा जो काम मी करतोय त्याला सुद्धा त्याच आचारसंहितेनुसार किंवा त्यांच्या दिलेल्या दिशेनुसार चालवेल. एवढं जरी मनोमन ठरवलं तर मला वाटतं आजचा दिवस हा आपल्यासाठी अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा ठरेल. पुन्हा एकदा आज शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं शिवरायांना वंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.